एकदा शिर्डीत दोन मित्रांमधील शाब्दिक वादाचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालं असून एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार होऊन या दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर श्री साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिर्डीतील गणेशवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे। यात साई त्रिभुवन आणि आशिष जाधव अशी जखमींची नावे असून दोघांवरही साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिर्डी पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी साई त्रिभुवन आणि आशिष जाधव याचा भाऊ याने याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी सध्या शिर्डीचं वातावरण असं चालू आहे म्हणून आजचं त्यांचे भांडणं चालू होते, ते भांडणं बिंडणं करू नका म्हणलो। एक तर शिर्डीचं नाव खराब होतंय, तुम्ही काही भांडणं त्यांना करू नका असं म्हणतात। तो रे गपचित बस म्हणी नाही का, तू नको बोलू म्हणी नाही का। आमचे पहिले जुने थोडे वाद होते नाही का, मी त्याच्यासोबत बोलणं बंद केलं होतं कारण की आज पहिलं माझ्यासोबत राहायचा, त्याला मी सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत नाही का उठणं बसणं सगळ्या गोष्टी ते केलं आणि तोच माझ्या उलटला म्हणून मी त्यासोबत बोलणं बंद केलं कारण की ते पोरगं मला मैत्रिणी बोलायच्या लायकीचं नव्हतं म्हणून मी त्याच्यासोबत बोलायचं बी बंद केलं, सगळं केलं। मी तिथं उभा थांबलो, मी ते भांडणं बिंडणं करू नका म्हणलं असतं म्हणलो, तो मला हे झाला आणि मला दगड मारला आणि मागून चॉपर मारला। काही नाही, मी असं पण थोडं दादांचं बी काम करत राहतो, सुजय दादांचं पण। दादांको तर मी मॅटर नेणार, दादांना सांगणार, त्याच्यानंतरून त्याच्यावर काय गुन्हा होईल तो कडक ते कडक गुन्हा व्हायला पाहिजे त्याच्यावर। त्याच्यानंतर आता मला पार गणेशवाडीच्या चिंचेच्या झाडापासून तर गोवर्धन नगर पोहोचल मला मारायला पळत होते, पण मी तिथूनच मधून लपून बसलो एका ठिकाणी। निसर्ग तिथं दूध डेअरी ते कॅप आहे तिथं, त्याच्या मागं वावरात मी लपून बसलो। मग तिथून ते मला माझ्या मित्राला फोन केला, मी तो मला घ्यायला आला। मी तो चॉपर तसाच होता, पोलीस स्टेशनला जमा करून आलो मी आणि ते मला डायरेक्ट मारून टाकायच्या भूमिकेत होते। माझं नाव आकाश जाधव सर, आम्ही 9 ते 5 कॉलेज का ड्युटीला आहे। प्रसंग असा घडला, आम्ही घरी जाताना 5:15 दरम्यान आमच्या टर्निंगला तिथे काही पोरं थांबलेले होते, 2-3 मोठे 4-5 लहान पोरं होते, त्यांचे ऑलरेडी भांडणं चालू होते। आम्ही त्यांना थांबवण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्या दगडफेक केली, मी दगड उचलला आणि माझ्या भाऊला दगड लागला, त्याच्यामध्ये त्याला रक्त वगैरे झालं, आम्ही दवाखान्यात आणलं। त्याच्यानंतर आल्याच्या नंतर परत त्यांचे थोडे भांडणं झाले। वादाचं कारण असं आहे सर, ऑलरेडी आम्ही 5:15 वाजता घरी चाललो होतो तेव्हा त्यांचे ऑलरेडी चालू होते। आम्ही आपल्या माणुसकीच्या हिशोबाने त्यांना थांबवण्यासाठी गेलो, त्यांनी आमच्या दगडफेक केली, माझा दगड इथून मी वाचवला, पण माझ्या भावाचा अपघात त्याचं लक्ष नसतं, त्याचा दगड इथं बसला। मग कारण त्याचं मग त्याला दवाखान्यात घेऊन आलो, रक्त वगैरे पण लागलेलं आहे। म्हणजे दुसरं आधी काय झालं ते सांगतात? आम्ही येत असताना त्यांच्या आधीच त्यांचे भांडणं चालू होते, तिथं भरपूर जमा होता सर। फार आम्ही जायच्या आधीच झालेला होता, रक्तस्राव आम्ही जायच्या आधीच झालेला होता सर तिथे। ही गोष्ट आम्हाला काही माहिती नाही, गेलं आम्हाला कसं करायचं, आम्ही त्यांना धरण्यासाठी गेलो तर आमचं रक्त लागलं आणि त्यांची दगडफेक चालू असं आम्ही त्यांना वाचवण्यासाठी गेलो। मी दगड वाचायला माझी इथून गेला सर आणि माझ्या भावाला लागला, दगड त्याचं लक्ष नव्हतं, त्यांच्यावर कारवाई झाली। पण आम्ही माणुसकीच्या हिशोबाने सर त्यांना वाचवण्यासाठी गेलो, याच्यात आमचा काही दोष नाही। इथून पुढे असं माणुसकीला हे होणार असेल त्याच्या पुढे कोणीच असं मदत करणार नाही कोणाला सर। जायच्या आधी ते कोणी वार केला असेल त्या व्यक्तीवर त्याचा पोलिसांनी शोध करून त्याला कडक अशी कारवाई करावी अशी नम्र विनंती आमची शिर्डी पोलीसला। राहिले ना मग त्यांना थांबवायला पाहिजे पोलीस स्टेशन लोकांनी, असं दुसरी काहीच आमची तक्रार नाही। त्याला कॅमेरा बसवायला पाहिजे, त्याला तिथे एक कॅमेरा बसवायला पाहिजे, रात्रीची पण बसतात पोरं, म्हणजे तिथं कॅमेरा बसवायचा, झाड आहे मोठं चिंचाचं, त्याला एक कॅमेरा बसवायला पाहिजे, म्हणजे मग कळेल कोणी काय केलंय बा, असं लगेच प्रत्यक्षात कळेल त्याच्यात बघितल्या। आपलं असलं तरी आपल्याला दिसू शकते ते समजा, आणि तिथं असतात पोरं बसलेले असतात, म्हणजे मग कुणीच्या लगेच कळेल ना तिथं काय झालंय, तिथं एक कॅमेरा बसवायला पाहिजे असं। पोलीस चौकी आणून ठेवली, त्यांनी पोलिसांना तिथं घेऊन ड्युट्या दिल्या पाहिजे। पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर ते शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी
संपर्क करा. श्री गणेश तोरडगाव 9921219561. श्री शुभम वेणुनाथ लोणकर 9767 06 6585.